सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व महायुतीचे उमेदवार म्हणून माजी मंत्री तथा औसा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय बसवराजजी पाटील साहेब आपल्याला मतदानासाठी समोर जायचे. महायुतीकडून आपल्याला उमेदवार आपला पहिला टप्पा उमेदवार निवडण्यामध्येच असते. काळे साहेबांनी आणि संजय भाऊंनी सांगितलं त्यांच्याबद्दल, आणि आपल्यासाठी काही नवीन नाही. तसं त्यांना विधानसभेचा 3 वर्षाचा अनुभव आहे. 3 वेळेस ते आमदार आणि मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आणि जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षपदी ते त्यावेळेस होते आणि मी होतो. म्हणजे या क्षेत्रातला त्यांचा चांगला अभ्यास आहे. तेवढंच नाही तर साखर कारखान्यांनी त्यांच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आणि उमरग्यामध्ये एकदा आमदार आणि औशामधून 2दा आमदार झाले. आणि आदरणीय स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा त्यांना आशीर्वाद होता. आणि जरी ते उस्मानाबादचे असले तर ते लातूरचेच वाटतात आपल्याला. जिल्हाध्यक्ष लातूरचे जरी असले तरी लातूरचाच त्यांचा जास्त राजकारणाचा टच आहे, आणि म्हणून त्यांची ओळख करून देणं काही वेगळी आवश्यकता नाही. कारण जिल्हा परिषदचा जे काही आपण प्रोग्राम केला, अध्यक्षाची निवड करायचं ठरलं, पदाधिकाऱ्याच्या निवडी करायच्या ठरल्या, त्यावेळेस खूप चांगली त्यांनी भूमिका घेतली. मागल्या काळात मी जात नाही, भूतकाळामध्ये रमेश आप्पा भविष्यामध्ये जगायचा प्रयत्न करतात. आता काही गोष्टी सांगावं तर लागल. महानगरपालिकेला थोडस जर ऍडजस्ट केलं असतं तर याच्यापेक्षा चित्र अजून चांगलं राहिलं असतं. आणि नगरपालिका पवारसाहेब निवडून झाल्यावर राष्ट्रवादीची एक अशी आहे दादाची की आम्ही लोकाला पत्रकाराला संधी भेटू नये म्हणून निवडणूक झाल्या पहिली बैठक घेतली. आम्ही युतीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष करणार आहोत, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. जिथं बसला तिथं पक्कच बसता, तुम्हाला माहिती आहे. बसणारच आपण, पण जिथं नाही जमलं तिथं दूर जाता जा. पण त्याचे आपाच्या कॉलेजवरूनच कारभार चालायचा ना आपला. सुरुवात तिथंच केंद्र होतं, ते काही नवीन नाही. अशा प्रकारे आपण मिळून या ठिकाणी जिल्हा परिषदला आपली महायुतीची सत्ता आलेली आहे. संजय भाऊ सांगत होते अजून संजय भाऊ नवीन आहेत राजकारणामध्ये. अरे सगळ्या गोष्टी पत्ते ओपन करायचे नसतात, काही झाकून ठेवा ना. मोकळा आहे पण काही गोष्टी सांगायच्या नसतात. पण मला आपल्याला विनंती करायची आहे की राजकारण करत असताना आता हे 18 तारखेपर्यंत की माझा मित्र आहे म्हणून कुणासंग फिरायचं नाही. आम्हालाही निरोप आला होता काल, सुरजने आला होता निरोप, किती लोक भेटा म्हणतात, नाही भेटायचं. 18 तारखेपर्यंत या संदर्भात कुणी कुणाला भेटायचं नाही, टाळायचं. संभ्रम निर्माण होतो लोकांमध्ये. काही पत्ते पाळले पाहिजे ना आपण, हे सगळ्यांनी काळजी आपण घेतली पाहिजे. कसं मतदान आहे ते सांगूत आपण. प्रिपरेशन वोटिंग आहे, यादी पडल, पुन्हा एकदा आपल्याला बसावं लागणार आहे. आणि आदल्या दिवशी देखील बसून तुम्हाला ट्रायल करून आणि मतदानाला जाताना देखील आपण संजयजी असं काम करू की अगोदर बूथवर यायचं, तिथं एकदा ट्रेनिंग द्यायचं, मग मध्ये जाऊन मतदान करायचं. अहो आमदाराचं मतदान चुकतंय, खासदाराचं मतदान चुकतंय, मग आपण तर कार्यकर्ते आहोत. म्हणून ह्या गोष्टी आपण कमी कुणाला समजायचं नसतं.
राजकारणामध्ये. हे आकडे जरी संजय भाऊ खरे असले, आपली मेजॉरिटी खूप चांगली आहे, आपल्याला स्कोप महाविकास आघाडीत घुसायची गरज नाही. 89 इतर खूप आहे ना, इथं आपण काही जोर लावू. आणि म्हणून या ठिकाणी आता सांगितलं बनसोडे साहेबांनी की आपल्याला ही खरी तर बिनविरोध व्हायलाच पाहिजे होते, परंतु झाले नाही. ते ठीक झालं. निवडणूक आणि युद्ध झालंच पाहिजे. युद्ध झाल्याशिवाय देशातली जनता त्या नेत्याच्या पाठीमागे एकवट राहत नाही, आणि निवडणूक झाल्याशिवाय कार्यकर्त्याची बी किंमत कळत नाही ना. करीम साहेब काय, मिलिंदराव काय, उत्तमराव काय, बरं हे सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याची ताकद कळण्यासाठी निवडणूक असणं गरजेचं असतंय. म्हणून आपल्याला फार काही सांगायची आवश्यकता नाही. आपली सगळी मिळून ताकद जरी असली तरी आपल्याला इथं आपले उमेदवार बसवराज पाटील साहेबाला अधिक मताने कसं निवडून देता येईल. बाकी विकासाच्या कामाची तुम्ही चिंता करू नका, आहोत आपण सगळेच आहोत. म्हणून काम कसं करून घ्यायचे ते आमच्यावर सोडा. त्यांचा फंड जास्त कसा घ्यायचा करून पैसा आहे ते आपल्यावर सोडा. म्हणून ते तिथं देखील आपल्याला कमी पडणार नाहीत, मला खात्री आहे. म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की 18 तारखेला मतदान आहे. काळे साहेबांनी खूप चांगल्या सूचना केल्या, कुठे जाऊ नका. म्हणून आपल्याला पहिल्या दिवशी आपण एकत्र एकदा बसू, आणि वेगळी बैठक झाली ती चांगली झाली, कारण त्यांचे काही लोक 300-350 लोकांनी आपले 500-600 लोक म्हणजे एक मेळावा झाला असता. आता मात्र फेस टू फेस सगळ्याच्या ओळखी बघता आलं, बोलता आलं. म्हणून या ठिकाणी आपण बैठक आयोजित केलेली आहे. आपल्याला विनंती करतो की आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला सगळ्यांनी आपला स्वतः उमेदवार समजून या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि देणारचा, अशा प्रकारची विनंती करतो. अपडेट जे जे काही येणार आहे ते आम्ही तुम्हाला त्याची माहिती देत राहू. म्हणून आपल्याला या निमित्तानं सांगून महायुतीचे उमेदवार आपल्याला विजयी करायचे. आपल्याला या ठिकाणी महायुतीच्या वतीनं अधिक कसा निधी आणता येईल, कारण या ठिकाणी खूप चांगल्या लोकांनी आतापर्यंत नेतृत्व केलंय. दिलीपराव देशमुख साहेबांनी 3 वेळेस नेतृत्व केलंय, गेल्या वेळेस आमचे दस साहेबांनी केलंय, आणि आता मात्र बसवराज पाटलाला संधी भेटलेली आहे. मी आपल्या नेत्यांचे आभार मानतो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊचे त्यांचेही आभार मानतो, आमच्या वहिनीचे आभार मानतो, एकनाथराव शिंदे साहेबांचे आभार मानतो की सर्व समावेशक उमेदवार त्यांनी दिला. कारण आम्हाला उमेदवार जर आपल्याला चांगला नाही भेटला तर किती ताकद लावली तर त्याला खूप आपल्याला यश मिळू शकत नाही. म्हणून पहिली लढाई आपल्याला उमेदवार देण्यामध्ये चांगली ठरलेली आहे. आपण 18 तारखेला भरघोस मतदान करून आपल्याला महायुतीचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहे, अशा प्रकारची आरपीआय सोबत अशी चिठ्ठी आहे त्यांची, सोबतच आहे ते. त्यांनी फॉर्म भरला होता, काढून घेतला बसवराज पाटील साहेबांना संजय भाऊच्या सांगण्यामुळं. तर मिलिंदराव भाषण तुमचं लाटला ठेवू त्या दिवशी, विजय जास्त नका, विजयाच्या दिवशी ठेवायचं आपल्याला भाषण. आणि त्या दिवशी तुम्ही बोलला सगळा मराठवाडा फिरतो म्हणून, तसं फिरा. काल घेऊन फिरला उमेदवारला आघाडीच्या, फिरू नका. असा विषय चांगली गोष्ट नाही आहे पक्षासाठी. त्या दिवशी माईकवर बोललेत, युट्यूबवर बोललेत, मला फॉर्म काढून घेतो आठवले साहेबांनी सांगितले, सावे साहेबांनी सांगितले, संजय भाऊने सांगितले, आणि काल काय त्याचं घेऊन फिरला त्याला. हे काय प्रकार आहे? हे महायुतीमध्ये असं चालत नाही, करत नाही. आठवले साहेबांनी असं आतापर्यंत कधी केले नाही. तुम्ही करत नाही, पण संभ्रम निर्माण होतो लोकांमध्ये. कशाला घरी येऊ द्यायचे, आपण जायचं निघून. तुमच्याकडेच का आले, बाकीच्याकडे का गेले नाही, बोलायचं नाही आपण, तुमचंच करायचं. म्हणून आपल्याला सगळ्यांना एवढी विनंती करतो, आपण बसवराज पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे राहा, अशी विनंती करून मी माझे 2 शब्द